संगीत संत कथा कथाकार रामायणाचार्य हभप साध्वी सोनाली दीदी करपे, समस्त ग्रामस्थ पांगरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। माझ्या माऊलीच्या चरित्रातला एक एक प्रसंग अनेक लोक माऊलीने जिवंत केले, स्त्रीचा पुरुष केला, या सगळ्या गोष्टी अद्भुत वाटतात। कित्येक प्रसंग आहेत। रेड्याला संगती मिळाली माझ्या ज्ञानराजाची, तर रेडा देव झाला। माणसं देव का होणार नाहीत, पण संताची संगती माणसाच्या जीवनामध्ये मोलाची आहे। सत्संग माणसाच्या जीवनाला वळण आणि दिशा देत असतो, सत्संग जीवाचं कल्याण करत असतो। रेड्याला सानिध्य मिळालं माझ्या ज्ञानराजाचं, तर रेडा अमरपदाला पोहोचला। माऊलीच्या चरित्रातला प्रसंग सांगेन मी तुम्हाला। माऊली पुनतांबे या गावावरून पुढे चालले आणि पुनतांबे या गावावरून जात असताना त्या परिसरामध्ये चांगदेव नावाचे एक मोठे महात्मे होते। 1400 वर्ष आयुष्य जगलेले, तेही योग बलावरती, योग सामर्थ्यावरती। 1400 वर्षाचं आयुष्य, पण त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, ते समाधीतून बाहेर आले की त्यांच्या आजूबाजूला प्रेत हाडं पडलेली असायची। मग ते समाधीतून बाहेर आले की काहीतरी मंत्र वगैरे उच्चारायचे आणि त्यानं ती हाडं वगैरे पडलेली होती ती माणसं नव्यानं जिवंत व्हायची आणि आपापल्या घरी जायचे। म्हणून त्यांची ख्याती फार मोठी पसरलेली। म्हणजे चांगदेव महाराज मेलेल्या माणसाला जिवंत करतात, मेलेल्या माणसांना जिवंत करतात, असे हाडाचे ढिगच्या ढिग, प्रेताचे खचच्या खच तिथं पडलेले। तिथून माऊली निघालेले। जात असताना मुक्ताबाईंनी विचारलं, दादा प्रेतांचा ढीग आहे, काही रडणारी पडणारी लोक आहेत, कुणी वारा घालतंय, कुणी बसलंय, काही निवांत त्या ठिकाणी बाजूला आहेत, एवढी गर्दी कशी इथे? मुक्ताबाई, इथे चांगदेव नावाचे महान योगी आहेत आणि त्यांनी त्यांच्या योग सामर्थ्याच्या बलावरती 1400 वर्षाचं आयुष्य जगलेत। काळ आला की समाधीला बसतात, मग काळ समाधीतून तर त्यांना घेऊन जाऊ शकत नाही, काळ वापस जातो। अशा काळाला 14 चक्रा मारायला लावणारा हा महात्मा आहे, हा काही साधा बाबा नाहीये। 14 वेळा काळानं चक्कर खावी असा मोठा महात्मा आहे। मग ते महात्म्याचं ठीक झालं, पण या प्रेतांचं काय? पण त्यांचं कौतुक ऐका मुक्ताई, त्यांच्या कृपा दृष्टीनं ही मेलेली माणसं जिवंत होतात। म्हणजे कधी? ते जेव्हा समाधीतून बाहेर येतील तेव्हा। मग दादा ते समाधीतून बाहेर येतील प्रेत कधीपासून आहेत? म्हणे कित्येक दिवसाची प्रेत आहेत। समजा एखाद्या गृहस्थाची म्हातारी गेली आणि तिची हाडं तिथं आणून टाकली, म्हातारा किती दिवस वाट पाहणार? पुन्हा हुकाचूक होण्याची शक्यता आहे की नाही? मग काय उपयोग आहे दादा? मग हे त्यांच्या मनात येईल तेव्हा हे जिवंत करणार या सगळ्या हाडांना, मग ही माणसं पुन्हा ते जीवन जगणार। पण ज्यांनी जे इथं जिवंत करून आणायला टाकले तेच गेलेले असले तर ह्यांचा जिवंत होऊन काय फायदा आहे? विसंगतीच आहे की नाही? मुक्ताई, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? म्हणे यांना जिवंत करण्यासाठी एवढा काळ घालवण्याची गरज नाही। म्हणे काय करताल तुम्ही? म्हणे एका क्षणात त्यांना या सगळ्या प्रेतांना जिवंत करते। खरं मुक्ताई, मुक्ताई माऊलींचा दुसरा चमत्कार पाहायला मिळतोय। पहिला चमत्कार माझ्या मुक्ताईचा की ज्ञानाच्या सागराला उपदेश करावा, आणि दुसरा चमत्कार माझ्या मुक्ताई राजाचा कोणता? मेलेल्या प्रेतांना जिवंत करण्याचा। एक हाड हातामध्ये घेतलं, काय असेल मंत्र उच्चार केला। तुम्ही म्हणाला मुक्ताईंनी कोणते मंत्र उच्चारले? सांगू तुम्हाला। मेलेली माणसं जिवंत करण्याची पद्धत फक्त नाथ संप्रदायामध्ये आहे। नाथपंथीय लोकांकडे का ती विद्या आहे? तर मूळ भगवान श्री शंकरापासून संजीवनी मंत्राचं ज्ञान त्या लोकांना आहे, नाथपंथीयांना। मच्छिंद्रनाथांना सुद्धा मेलेली माणसं जिवंत केलेली आहेत। गैरीनाथ, गोरक्षनाथ, ह्या सगळ्यांच्या चरित्र कथामध्ये मेलेली माणसं जिवंत करण्याचे कुठेतरी प्रसंग आलेले आहेत। मग तेच नाथांचं ज्ञान निवृत्तीनाथांच्याकडे आणि निवृत्तीनाथांचं ज्ञान माऊलींकडे। माऊलींनी आपल्या सगळ्या भावंडांना ज्ञान दिलेलं, निवृत्तीदातांनी ज्ञान दिलेलं। मग हे नाथपंथी होते मुळात, म्हणून तर मेलेले माणसं जिवंत करण्याची कला यांच्याकडे, ती विद्या यांच्याकडे होती। मुक्ताईनं काय असेल तो मंत्र बोलला, हाड हाडावून फिरवलं फेकून दिलं। जे हाड हातात होतं ते कुत्र्याचं हाड होतं, ते कॉय कॉय करत पळत गेलं।
बाकीची प्रेत जिवंत झाली आणि सगळे मुक्ताईला हात जोडू लागले. मुक्ताई नाथ माऊली की जय. ब्रह्मचित्कला महामाया आदिशक्ती महामाया भगवती मुक्ताई आणि मुक्ताईंना त्या ठिकाणी वंदन केलं. ज्ञानराजाला वंदन केलं. ते प्रेत जिवंत झाले, गेले आपापल्या घरी. आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसामध्ये लगेच चांगदेव महाराज समाधीतून बाहेर आले. समोर पाहिलं तर एकही प्रेत नाही. म्हणे कुणी मेलच नाही का काय? माणसं मेलीच कशी नाही? का मर थांबलीये? प्रेत काय झाली? हवा घालणाऱ्या शिष्यांनी सांगितलं, महाराज छोटीशी एक 7-8 वर्षाची एक बालिका, नाव तिचं मुक्ताई, ज्ञानराजाची बहीण, निवृत्तीदादाची छोटी बहीण, आणि त्या मुक्ताई माऊलीनं ही प्रेत जिवंत केले. कोण मुक्ताई, कोण ज्ञानराज, कोण निवृत्ती, पूर्ण इतिवृत्तांत सांगितलं शिष्यानं. तर चांगदेवांच्या मनात आस निर्माण झाली ज्ञानराजाला भेटण्याची, मुक्ताईंचं दर्शन घेण्याची. कदाचित त्यांचं सामर्थ्य ऐकून चांगदेवांचं प्रारब्ध उदयाला आलेलं आहे का? आत्तापर्यंत योग बलावरती स्वतःला त्यांनी जिवंत ठेवलेलं, पण आता कायमचं मंत्रदीक्षेनं अमर व्हायचं होतं. सद्गुरूच्या रूपामध्ये मुक्ताईनाथ त्या ठिकाणी त्यांना प्राप्त होणार होत्या. म्हणून चांगदेव त्या ठिकाणी हर्षित झाले, आनंदित झाले. म्हणजे मला त्यांना भेटायचं, पण भेटण्याच्या अगोदर त्यांच्याबद्दल थोडंसं मला जाणून घ्यायचं कुतूहल आहे अंतकरणात. मला पत्र पाठवायचं या 4 भावंडांना. हातात पत्र लिहायला घेतलं, पण 1400 वर्ष योगाचा अभ्यास करणाऱ्या चांगदेवाला पत्राची सुरुवात काय करावी हे कळना. मला सांगा, मग एवढं ज्ञानी असून काय उपयोग आहे? जर त्यांना पत्राची सुरुवात करता येत नसेल, का सुरुवात करता येत नव्हती? जर यांना तीर्थरूप लिहावं तर हे चौघही माझ्यापेक्षा वयानं लहान आहेत. तीर्थरूप लिहावं आणि चिरंजीव लिहावं तर ज्ञानानं मोठे आहेत, अधिकारानं मोठे आहेत. काहीच लिहू शकले नाही. तशाच्या तसाच कोरा पेपर, कोरा कागद, कोरं पत्र शिष्यांच्या हाती पाठवलं. पत्र पोहोचलं ज्ञानराजाच्या हातामध्ये. मुक्ताईनं विचारलं, सगळं माहिती होतं मुक्ताबाईंना, तरी विचारलं, दादा पत्र कुणाचं आहे? मुक्ताई, ज्यांच्या समोरची प्रेत तुम्ही पळवून लावली ना त्यांचं आहे, चांगदेवांचं. काय लिहिलंय पत्रात? मागे पुढे पाहिलं पण आडवी रेख सुद्धा नाही पत्रावर. त्यांना लिहायचं सुचलं नाही वाटतं. शिष्यांनी सुद्धा सांगितलं होतं पत्रात काय लिहावं हे सुचेना, म्हणून कोरं पत्र पाठवलं. मुक्ताई हसल्या, दादा 1400 वर्षाचा चांग्या, पण अजूनही कोराच. 1400 वर्षाचा चांग्या, अजूनही कोराच. मुक्ताई, कोरा आहे तेच बरं आहे. कोरा असलेलं कधी कधी फायद्याचं असतं. नाहीतर रंगरंगोटी केलेलं पुन्हा पुसून काढायचं, धुवून काढायचं, पुन्हा नवीन लिहायचं. खाडाखोड काही कामाची नसते. मग खाडाखोड नाही ते एक बरं आहे. कोरं आहे ते चांगलं आहे. आता आपण जे लिहू ते याच्यावर उमटणार आहे, म्हणून फायदेशीर आहे कोरं. त्यातूनही माऊलीनं चांगलं सांगितलं. ठीक आहे दादा. मग माऊलींनी त्याच्यावरती 65 ओव्या लिहिल्या. तोच चांगदेव 65 म्हणून ग्रंथ जगविख्यात झाला. त्या 65 ओव्या घेऊन जेव्हा चांगदेवांच्याकडे आले आणि ओव्या वाचून चांगदेवांचे डोळे अश्रूनं डबडबले. का? माऊलीच्या ज्ञानाची गहनता, त्याची थोडीशी जाणीव चांगदेवांना झाली. माझ्या माऊलीच्या वयाकडे पाहायचं नाही, माझ्या माऊलीचं ज्ञान किती अथांग आहे ते पाहायचं. आता इच्छा निर्माण झाली. पत्र वाचलंय, अरे पण ज्याच्या हातातून बुद्धीतून पत्र प्रसवलंय त्या ज्ञानाच्या सागराला जाऊन मला भेटायचं आहे, मला दर्शन घ्यायचं. हातामध्ये सापाचा चाबूक घेतला, वाघावर बसले आणि शिष्यांच्या सोबत चांगदेव महाराज निघाले आळंदीच्या दिशेनं. त्यावेळेला माझी माऊली भिंतीवरती बसलेली होती. माझी मुक्ताई, माझे सोपान काका, माझे निवृत्तीदादा भिंतीवर बसून मुखमार्जन करत होते, दात घासत होते. माऊली दात घासतायत. दुरून आलेले चांगदेव पाहिले आणि आलेल्या चांगदेवाला पाहून मुक्ताबाई म्हणतात, दादा 65 ओव्या पाठवल्या पण अजूनही पाहिजे तो परिणाम झाला नाही. म्हणे काय? म्हणे अजून त्यांना योगाचा अहंकार गेला नाही. कशावरनं मुक्ताई? आता 65 ओव्या ऐकून वाचून जर यांना खरंच आत्मानुभूती झाली असती, यांना जर खरा साक्षात्कार झाला असता तर हे वाघावर बसून आले नसते. वाघावर बसून येणं हे सुद्धा अहंकाराचं प्रतीक आहे.
म्हणजे आता यांना आनंद तर झाला अध्यात्माचा, पण अजूनही अज्ञान आहे, अहंकार जागा आहे, शिल्लक आहे. हातामध्ये सापाचा चाबूक काय गरज आहे आणि वाघावर बसून येण्याची गरज काय आहे? मुक्ताई नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? ते जर वाघावर आलं असेल तर आपण सुद्धा कशावर तरी जाऊ, पण कशावर जायचं? माऊली तुम्ही सांगा कशावरती जायचं? मुक्ताई आता नवीन वाहन शोधायचं आणि मग जायचं, वेळ लागल. त्यात आपल्याकडे संत आलेत आणि संताच्या स्वागतासाठी घाईनं गेलं पाहिजे. पहा माझ्या माऊलीचं अंतकरण. दादा घाईनं कशानं जायचं? आपल्याकडे तर काही वाहन नाही आहे. म्हणजे आपण ज्या भिंतीवर बसलो ना ती भिंतच आपल्याला घेऊन जाईल. तिकडून चांगदेव वाघावरती येत होते, तिकडं माऊलीनं भिंतीला आज्ञा दिली, ताई ए भिंत ताई आम्हाला घेऊन चाल संताच्या भेटीसाठी. भिंत चालायला लागली. पांगरीकर भिंत दगडा मातीची भिंत माऊलीला घेऊन निघाली आणि ती भिंत जेव्हा चाललेली पाहिली तेव्हा चांगदेवाचा पूर्ण अहंकार गळाला. आता हातातला चाबूक टाकला, वाघ मागे सोडला आणि चांगदेव महाराज लोटांगण घेत निघाले. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, श्री संत मुक्ताबाई की, निवृत्तनाथ महाराज की, सोपान काका महाराज की. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती. चांगदेव म्हटले आपण चालत्या बोलत्या डरकाळे फोडणाऱ्या वाघावर बसून निघालो, पण हे निर्जीव भिंत चालवता हे फार कठीण आहे. यांच्यासारखे योगी नाहीत, यांच्यासारखे तपी नाहीत, यांच्यासारखे जपी नाहीत. हे महान योगीराज आहेत, महात्मे आहेत. लोटांगण घेत आले आणि 1400 वर्षाचे चांगदेव महाराज 7 वर्षाच्या मुक्ताईकडनं अनुग्रह घेतात. आता चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. आज मी मुक्ताईचा मुलगा झालो, पुत्र झालो. विचार करा ना, माय किती लहान आणि मुलगा किती मोठा. हे वयाचं लहान मोठेपण नव्हतं, तर हे ज्ञानाचं लहान मोठेपण होतं. छोट्याशा मुक्ताईनं 1400 वर्षाच्या चांगदेवाच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांना आज खरं ब्रह्मसाक्षात्कार झाला, खरं ज्ञान त्यांना झालं, जीवन धन्य झालं. अशा माऊलींचं चरित्र आपण पाहतोय. कित्येक प्रसंग आहेत माऊलींच्या चरित्रामध्ये. माऊलींना तीर्थयात्रा करण्याची इच्छा निर्माण झाली. नामदेवरायांना घेऊन माऊली तीर्थयात्रेला निघाले. पण तीर्थयात्रेला जात असताना माऊली अनेक क्षेत्रावरती गेले. ऐका बरं, माऊली काशीला सुद्धा गेले. आपल्यातली बरीच लोक आमच्यासोबत काशीला होते, आणखी काही जण जाऊन आलेले अगोदरच काशीला. माऊली जेव्हा काशी या क्षेत्रावरती निघाले तेव्हा काशीची गंगा माऊलीच्या चरणाला मिठी मारण्यासाठी पळायला लागली. काशीचे विश्वनाथ म्हणतात, ए गंगे, अगं मी स्वागत करतो ना, तुला काय एवढी घाई झाली? ती म्हणते, अहो साक्षात ज्ञानाचा कुंभ माझ्या पात्रामध्ये आलाय, नाही चरणाला मिठी पण पाय धुण्याचं तरी सद्भाग्य मला घडू द्या. माऊलीच्या चरणाला ती गंगा मैया मिठी मारण्याचा प्रयत्न करते, तर स्वतः विश्वनाथ भगवान आलिंगन देऊन माझ्या माऊलीला घेऊन जातात. या विश्वनाथाच्या नगरीमध्ये सुद्धा माऊलींची ख्याती झालेली आहे. माऊली जेव्हा तीर्थयात्रेला गेले होते आणि तीर्थयात्रेमध्ये काशी या क्षेत्राला गेले, तर त्या काशी क्षेत्रामध्ये विद्वानांची सभा भरलेली होती. एक फार मोठा यज्ञ होता आणि त्या यज्ञाचं यजमानपद कोणाला द्यायचं याच्यावरनं वाद पेटला होता. काशीमध्ये विद्वानांची कमी नाही, एकाहुनी बळी असे विद्वान. प्रत्येकाला वाटत होतं यज्ञाचं यजमानपण मलाच मिळालं पाहिजे, मलाच मिळालं पाहिजे, म्हणून वाद लागला. पण काही जण म्हटले वाद करायचा नाही, हत्तीच्या सोंडेमध्ये माळ देऊ, हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालेन तोच महापुरुष विद्वान यज्ञाचं यजमानपद घेईल. हत्तीलाच काय एवढं महत्त्व होतं, तर सगळ्यात बुद्धिमान प्राणी हत्ती आहे. पूर्वी सुद्धा एखाद्या राज्यावरचा राजा अचानक त्या ठिकाणी गेला, अचानक कुणाला गादीवर बसवायचं, तर हत्तीच्या सोंडेत माळ दिली जायची. मग हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालल तो राजगादीवर बसायचा. कारण हत्तीला योग्य माणूस निवडण्याची पारखण्याची बुद्धी आहे. सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे हत्ती. संयमी आहे. हत्तीमध्ये बरेच गुण आहेत. हत्ती चालताना कधीच मागे वळून पाहत नाही, भले गर्दी त्याच्या पाठीमागे खूप असते.
पण ते कधीच मागे पाहत नाही का? मागे पाहण्यात त्याची किंमत नाही, स्वतःच्या शानमध्ये चालण्यात त्याची किंमत आहे. म्हणून त्या हत्तीला, त्या प्राण्याला फार मोठं असं महत्त्व आहे. हत्तीच्या सोंडेमध्ये माळ दिली. विद्वानांची तर एवढी उडी, अरे हत्तीनं त्या हत्तीच्या सोंडेत असलेल्या माळेत मुंडकं घालायची तयारी. हत्ती शेपटानं कधी कधी त्या सोंडेनच फटके द्यायचा, हा बाजूला. अरे मी माझ्या मनाने ठरवतो कुणाच्या गळ्यामध्ये माळ घालायची. अनेक विद्वान त्या सोंडेच्या जवळ जायचे, सोंडेला पाहून पुन्हा घाबरून मागे यायचे. हत्ती पूर्ण फिरला, फिरत 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 त्या गंगेच्या घाटावरती आला आणि गंगेच्या घाटावरती माझी माऊली त्या ठिकाणी बसलेली होती. माऊलींच्या गळ्यात विश्वनाथाच्या नगरीमध्ये हत्तीनं फुलांचा हार घातला. माऊलींच्या गळ्यात. सगळेजण म्हटले हा महाराष्ट्रातला आलेला युवान, हा मुलगा एवढा विद्वान आहे का की काशीच्या विद्वानांपेक्षा सरस, की हत्तीनं त्याच्या गळ्यात माळ घालावी? हा यज्ञाचं यजमान पण देण्यास योग्य आहे का? तिथे प्रश्न उभे राहिले. कोणी एक म्हटलं असं आपण इथे प्रश्न करण्यापेक्षा या मुलाची परीक्षा घेऊ, या बाळाची परीक्षा घेऊ, या विद्वानाची परीक्षा घेऊ. माऊली, तुम्ही जर खरंच श्रेष्ठ आणि महान आणि विद्वान असाल, या यज्ञासाठी आपण जर योग्य असाल तर एक काम करा, हा प्रसाद घ्या आणि हा प्रसाद विश्वनाथाच्या नंदीला खाऊ घाला. जर तुम्ही विश्वनाथासमोरच्या नंदीला प्रसाद खाऊ घातला तर आम्ही तुम्हाला यज्ञाला योग्य समजू. हे महाराष्ट्रातलं चॅलेंज नाही माझ्या माऊलीला, हे राज्य सोडून बाहेरचं चॅलेंज आहे. माझी माऊली काशीमध्ये आणि हातामध्ये प्रसादाचं पात्र घेतलं. ज्या माऊलीनं रेडा बोलवला त्या माऊलीला नंदीला खाऊ घालणं काय कठीण होतं. पण आता रेडा तर चालता बोलता सजीव होता, नंदी निर्जीव होता, त्याला खाऊ घालायचं होतं. माऊली प्रसादाचं पात्र घेऊन आले, विश्वनाथाला प्रार्थना केली. शंभो शंकरा करुणा करा जग जागवा. 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 शंभो 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 प्रार्थना चालू झाली. विश्वनाथाला त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली प्रार्थना करतात. विश्वनाथा, तुझ्या दरबारामध्ये माझ्या वडिलांनी काही काळ तुझी सेवा केलेली आहे. बरोबर होतं. विठ्ठलपंत काशीला गेले होते, रामानंद स्वामींच्या आश्रमात राहिले होते आणि त्या काळात विश्वनाथाची सेवा घडली होती. तुझी सेवा करणाऱ्या भक्ताचं मी लेकरू आहे. आज माझी लाज राखणं तुझ्या हातामध्ये. ए विश्वाचा नायका शंभो महादेवा, तुझं जे वाहन आहे नंदी, त्या नंदीला माझ्या हातातला प्रसाद खाण्यासाठी प्रवृत्त कर. प्रार्थना मालकाला. मालकानं जर होकार दिला तर सेवकाची काय हिंमत आहे नकार देण्याची. हातातला प्रसाद पात्र नंदीच्या समोर घेऊन गेले आणि परिणाम असा झाला, दगडाच्या मूर्तीमध्ये असणारे नंदी महाराज की जे अखंड विश्वनाथाच्या सेवेमध्ये तत्पर आहेत, दादा विश्वास ठेवा, त्या नंदीनं, पाषाणाच्या नंदीनं माऊलीच्या हातातला प्रसाद खाल्ला आणि माऊलींच्या हातातला प्रसाद खाल्ल्यानंतर त्या उत्तर भारतातल्या काशी नगरीमध्ये माझ्या ज्ञानराजाचा जय जयकार झाला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, विश्वनाथ भगवान की जय, विश्वेश्वर भगवान की जय. हे कौतुक आहे माझ्या माऊलीचं. उत्तर भारतामध्ये कौतुक केलं. आता पहा, हे यात्रेतले बरेच प्रसंग, अनेक प्रसंगानं माऊलीचं चरित्र सजलेलं आहे. शेवटच्या टप्प्यात घेऊन जाणार मी तुम्हाला. आता माऊलींना आता समाधीला जायचं आहे. समाधीला जाण्या अगोदर
माऊली हरिपाठ या ग्रंथाची निर्मिती करतात. माऊलींना ज्ञानेश्वरी लिहिली, माऊलीने चांगदेव 65, अमृत अनुभव, हरिपाठ असे अनेक ग्रंथ तयार केले. माऊली आता समाधीला जाणार, पण माऊलीला असा हात ठेवण्यासाठी कुबडी होती. त्याला ब्रह्मदंडी म्हणतात, त्याला दंडीही म्हणतात, की जी संन्याशांच्याकडे असते. ती दंडी वाळलेली होती, ओली नव्हती. समाधीला जाण्या अगोदर माझ्या माऊलीनं ती दंडी सिद्धेश्वराच्या बाजूच्या परिसरामध्ये खोचली. त्याला पाणी घालत राहिली लोक. विश्वास ठेवा माझ्या शब्दावर, कारण ग्रंथात जे वाचलंय तेच मी तुमच्यासमोर सांगणार आहे. जे वाचलेलं नाही ते तुमच्यासमोर कधीच सांगणार नाही. वक्ते बाबांचा जो मुक्ताबाईंच्या चरित्रावरचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ वाचा. त्याच्यात बऱ्यापैकी मी जे बोललेले आहे ते तुम्हाला त्याच्यात वाचायला मिळेल. ती दंडी खोचली, वाळलेली, त्याला पाणी घालत राहिली लोक. त्या दंडीला पालवी फुटली. कोणत्या? वाळलेल्या दंडीला पालवी फुटली, आणि त्या पालवी फुटून त्याचा झाला मोठा वृक्ष. तोच वृक्ष आताचा आजान वृक्ष आहे आळंदीला. हे मी ग्रंथात वाचलेलं आहे, मनानं काही सांगत नाही तुम्हाला. तोच आजान वृक्ष आहे. माझी माऊली आता समाधीला जाणार. सगळे संत हळहळ तळतळ करतात. का? तीर्थयात्रा पूर्ण करून आले. नामदेव महाराज म्हणतात, माऊली आम्ही तुमच्या वयापेक्षा वयानं मोठे आहोत, आमच्या मनात अजून समाधी घ्यायचा विचार आला नाही. तुम्ही नका ना सोडून जाऊ. या जगाला ज्ञानाच्या सूर्याची गरज आहे. ज्ञान सूर्य जर लोपला तर लोक मनाला वाटेल तसा परमार्थ करायला लागतील. थांबा ना तुम्ही. माऊली आता थांबत नाहीत. देवाला विचारलं, देवाकडनं आज्ञा घेतली. तीर्थयात्रा केल्यानंतर माऊलीनं माऊंद केलंय पंढरपुरात. बरं, तुम्ही सुद्धा सगळेजण काशीचं माऊंद करणार आहात. आणि जो व्यक्ती तीर्थयात्रा करून पूर्ण तीर्थ 4 धाम पूर्ण करून येतो, 4 धाम पूर्ण केल्यानंतर किंवा काशी यात्रा पूर्ण केल्यानंतर जे मावंद केल्या जातं, त्या मावंद्याचं निमंत्रण जगाचा मालक देत असतो सगळ्या गावाला. आणि त्या दिवसानंतर, कोणत्या दिवसानंतर? मावंद झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शेवटच्या श्वासापर्यंत साक्षात भगवान परमात्मा त्या लोकांच्या सोबत असतो. बरं, बोलण्यातला भाव समजून घेत जा माझ्या. साक्षात जगाचा मालक त्या लोकांच्या सोबत राहतो. कोणाच्या सोबत? जे तीर्थ पूर्ण करून आले, ज्यांनी मावंद केलं त्यांच्यासोबत. माऊलींनी मावंद केलं आणि माऊली आता देवाच्या निर्देशानुसार आळंदीला आले. माऊली समाधी घेणार. सगळे संत हळहळ तळतळ करतात, माऊली समाधी घेऊ नका. माझी मुक्ताई म्हणते, दादा समाधी घेऊ नका. सोपान काका म्हणतात, माऊली समाधी घेऊ नका. निवृत्ती दादा म्हणतात, ज्ञानराजा मोठ्यानं समाधी घ्यायची असते, अगोदर तुम्ही का निघाला समाधीसाठी? पण याच्यातूनही माऊलींची गुरुनिष्ठा लक्षात येते. माऊली म्हणतात, दादा तुम्ही माझे गुरु आहात आणि माझ्या समोर मी माझ्या गुरुची समाधी पाहू शकत नाही. गुरु शिष्याचं गुरु सोबत असं नातं असतं जसं पतिव्रतेचं आपल्या पतीसोबत असतं. पतिव्रतेची अपेक्षा असते की मी माझ्या पतीच्या अगोदर जावी, ही पतिव्रतेची अपेक्षा असते. तसा पतिव्रतेसारखा धर्म पाळणारा शिष्य, त्याची पण अपेक्षा असते की मी माझ्या गुरुच्या अगोदर, गुरुला पाहत पाहत माझं आयुष्य थांबवावं. हे सगळं पतिव्रतेचं लक्षण. आणि तो सगळा भाव माऊलींच्याकडे पाहायला मिळतो आपल्याला. किती गुरुनिष्ठा. दादा तुमच्या नंतर समाधी घेणं मला शक्य नाही, आणि मी तुमचं ऐकलंय ना, तुमच्यासाठी 2 वर्ष थांबलो. माऊलींना तर 16व्याच वर्ष समाधी घ्यायची होती, पण निवृत्ती दादा म्हटले 2 वर्ष थांबा. माऊली 18 वर्षाचे झाले तेव्हा माऊली म्हटले, आता घेऊ का समाधी? सोपान काका म्हटले, माझ्यासाठी 2 वर्ष थांबा. माऊली 20 वर्षाचे झाले. माऊली म्हटले, आता घेऊ का समाधी? चिमुकल्या मुक्ताई पुढे आल्या. मुक्ताई म्हणतात, माझ्यासाठी 2 वर्ष थांबा. आता माऊली 16चे 18, 18चे 20 आणि 18चे 20चे पुन्हा 22 मध्ये गेले. माऊली म्हणतात, आता कोणाचं नाही ऐकणार, आता समाधी घेणार. एक फार मोठे महात्म्य आहेत. 10 वर्षापूर्वी त्यांनी मला काही ग्रंथ भेट दिले होते. कर्नाटक बाजूला त्यांचं अचलवेट म्हणून फार मोठं संस्थान आहे, उज्ज्वलानंद महाराजांचं. 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी त्यांनी अशी पुस्तकं मला भेट दिली होती. मलाच वाचणं झालं नाही. कोरोनाच्या काळात वाचली मी ती पुस्तकं. वेळेचा सदुपयोग. तर त्यात मला एवढी सुंदर गोष्ट सापडली, माझं मन धन्य झालं आणि माझं मन प्रसन्न झालं. 10 वर्षापासून जो ठेवा मला संतांनी भेट म्हणून दिला होता, त्या गोष्टीचा सार कोरोनाच्या काळात झाला. काय मला सापडलं त्यातून सांगू तुम्हाला? महाराजांनी जी मला पुस्तकं भेट म्हणून दिली
ती महाराजांनी स्वतः लिहिलेली होती, उज्ज्वलानंद महाराजांनी. तर त्या महाराजांच्या स्वतः लिखाणामध्ये असं होतं, त्या पुस्तकामध्ये, ज्या वेळेला माऊलींनी समाधी घेतली त्यावेळेला माऊलींचं वय किती सांगा ना, किती वर्ष वय माऊलींचं? 22 वर्ष. पण त्या महाराजांच्या ग्रंथातून मी वाचलेलं आहे ते तुम्हाला सांगते. ज्या वेळेला माऊलींनी समाधी घेतली दादा, त्यावेळेला माझ्या माऊलीचं वय 21 वर्ष 3 महिने 5 दिवसाचं होतं. हे संताच्या त्या ग्रंथातून वाचलेलं आहे मी. आणि सांगताना मला खूप आनंद येतो की अरे किती छान आपल्याला सांगायला मिळतंय. समाधी घेत असताना माऊलींचं वय 21 वर्ष 3 महिने 5 दिवसाचं होतं. म्हणजे रनिंग 22 होते माऊली. रनिंगमध्ये माऊली समाधीला निघाले. मुक्ताई म्हणतात दादा नका ना जाऊ. नाही मुक्ता, आता मला जाऊ द्या. दादा, एक आई मला सोडून गेली. जरी गेली मुक्ता, आईच्या मायेत मी काही कमी पडू दिलं नाही. आता तुम्हाला जगाची मुक्ताई व्हायचंय. सावरा स्वतःला. माऊली समाधी घेणार. जगाच्या मालकाला सुद्धा रडू आलं. ब्रह्मांडाचा नायक रडतोय आणि रुक्मिणी माता विचारतात, देवा आजपर्यंत तुम्हाला कधी रडताना पाहिलं नाही. अरे कित्येक जण आले, कित्येकांनी समाध्या घेतल्या, कित्येकांनी जगाचा निरोप घेतला, पण कुणासाठी तुम्ही आजपर्यंत रडले नाही? माऊलीसाठी का रडता? माझा देव सांगतो, रुक्मिणी माते, ओ रुक्माई, देव म्हणती रुक्मिणीसी, हा एकच योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी, जान त्रैलोक्यासी. असा योगी मी माझ्या डोळ्यानं पाहिला नाही. रुक्माई, हा योगी काही जगाच्या वेगळाच आहे ग. या योग्याला माझ्यापासून दूर जाताना सुद्धा मला वाईट वाटतंय. माझी ज्ञानराज माऊली आता समाधी घेणार आहे, मला वाईट वाटतंय. सगळे रडतात, सगळे संत रडतात. नामदेव महाराज म्हणतात, कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी. विचार करा सज्जनांनो, 22 वर्षाचा तरुण, ज्ञानानं प्रचूर आहे. समाजाला आज आस आहे. माऊली जेव्हा समाजात होते तेव्हा समाजाला माझे माऊली कळाले नाही. आणि जेव्हा माऊलीचं महिमान जगाला कळायला लागलं त्यावेळेला माऊली जगात थांबली नाही. आता प्रत्येकाला वाटतंय माऊलीनं आपल्याला सोडून जाऊ नये, पण माऊली आता सगळ्यांचा निरोप घेऊन समाधीमध्ये जाणार. थोडासा विचार करा, थोडीशी कल्पना करा. माऊलींनी जिवंत समाधी घेतली आहे, जिवंत. आपलं 22 वर्षाचं लेकरू जिवंत समाधीसाठी बसतं, ही कल्पना कशी वाटते तुम्हाला? काय वाटतंय तुम्हाला? काय म्हणतंय तुमचं मन? अरे त्या काळामध्ये त्या संतांची अवस्था काय झाली असेल? जिवंत माऊली गाभाऱ्यामध्ये जाऊन बसणार. माऊली जाऊ नका, नका जाऊ माऊली. पण आज माऊली म्हणतात नाही, मला जाऊ दे. माऊलीच्या समाधीची व्यवस्था केली आहे. सिद्धेश्वराचा नंदी बाजूला सारला आहे, तिथून गाभाऱ्यामध्ये जायला जागा होती, आतमध्ये जायला जागा. नामदेवरायांच्या पुत्रांनी ती समाधीची जागा स्वच्छ केली. माऊलीच्या एका हाताला देवानं धरलंय, एका हातानं गुरुनं धरलंय. भाग्यवान आहेत माऊली. माऊलीच्या सोबत 2 देव आहेत. एक देव आहे आणि दुसरा गुरुदेव आहे. 2 देवानं माऊलीच्या हाताला धरलं आणि माऊलीला समाधीला घेऊन निघाले. देव निवृत्ती यानी धरिले दोन्ही कारा, जातो ज्ञानेश्वर समाधीसी. माऊली समाधीला बसण्यासाठी निघाले. माऊली समाधीमध्ये जाऊन बसले. सज्जनांनो, नामदेवरायांचे डोळे डबडबले, अंतकरण गहीवरून आलं. का? सगळ्यात वयानं लहान असणारे माऊली सगळ्याच्या अगोदर समाधी घेतात. ही गोष्ट मनाला भावत नव्हती. काहींनी अंग जमिनीवर टाकून दिलं होतं. मुक्ताई तर गडबडा लोळत होत्या. सोपान काका सुस्कारे सोडत होते. अरे जे निवृत्त आहेत ते निवृत्तीनाथ सुद्धा माऊली माऊली म्हणून टाहो फोडत होते. माऊली जाऊ नका, समाधी घेऊ नका, आमचा विचार करा,
आम्ही तुमच्याशिवाय कसं जगायचं हे निवृत्तीनाथाने बोलावं. निवृत्तीनाथ रडत होते, देव सुद्धा रडत होता. देवाच्या डोळ्यातले आसव पाहून रुक्माई रडू लागल्या. एक वेगळाच आकांत पसरलेला आहे, प्रत्येक जण रडतोय. आणि रडत रडत असताना माऊलींनी हात जोडले. 3 वेळा तेव्हा जोडिले कर कमळा, झाकियले डोळे ज्ञानदेवे. नामा म्हणे आता लोपला दिनकारा, बाप ज्ञानेश्वरा समाधिस्थ. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. बोलणं सोपं आहे सज्जनांनो. माझी माऊली जेव्हा समाधीला जाऊन बसली त्यावेळेला जगाचा मालक रडत होता. माझी माऊली आतमध्ये बसलेली होती, पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. माझ्या माऊलीनं 3 वेळा जगाला हात जोडले आणि माझ्या माऊलीनं डोळे झाकले. माऊलीनं डोळे झाकले. माऊलीनं डोळे झाकले. जसे माऊलीनं डोळे झाकले तसं नामदेवराया गडबडा लोळायला लागले. निवृत्तीनाथ आकांत करायला लागले. मुक्ताईला कोण समजावून सांगणार? सोपानाच्या डोक्यावरनं कोण हात फिरवणार? प्रत्येकजण आकांत करतोय. या सगळ्या परिस्थितीला जाणून माझ्या भगवान परमात्मानं, देवाला सुद्धा शक्य नव्हतं हे, पण करावं लागलं. ज्या द्वारातून, ज्या गाभाऱ्यातून गर्भगृहामध्ये माऊली गेले, सिद्धेश्वरासमोरचा तो नंदी अजूनही त्या नंदीच्या उजव्या भागाला माऊलीच्या त्या गाभाऱ्यात जाण्याचा दगड आहे, जागा आहे. तो दगड, ती शिळा माझ्या देवानं जड अंतःकरणानं जशी लावून घेतली तसे नामदेव महाराज म्हटले, नामा म्हणे आता लोपला दिनकरा, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. 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 माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि माऊली जर तुम्हाला नाही बोलले ना तर मग मला बोला. अपेक्षा ठेवा मनामध्ये, माऊलीने मला बोलावं. हैवत बाबा भजन करायचे तर माऊलीची समाधी डोलायची. समाधी घेतल्यानंतरचा हा विषय आहे. हैवत बाबांनी भजन करावं आणि समाधीनं डोलावं. माझी माऊली कुठे गेलेली नाही, तर समाधीमध्ये आहे. फक्त माऊलींना बोलावणारा पाहिजे. असं माझ्या माऊलींचं चरित्र तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मला वाटलं नव्हतं चरित्र सांगता सांगता 3रा दिवस माझ्याकडून उजाडेल. पण जे काही चरित्र सांगते, जी काही कथा सांगते, त्यातून तुम्हाला समाधान आणि काहीतरी नवीन जगण्याची दिशा मिळावी एवढीच माझी अपेक्षा होती. म्हणून त्यातूनच कथा सांगताना माझ्याकडनं विस्तार झाला. आता आपण काही क्षण भजन घेऊ आणि नामदेवरायांच्या चरित्राला सुरुवात करू. वयस्कर माणसं आहेत, जास्त वेळ बसणं थोडंसं कठीण असतं. काहींना BP, शुगर असे आजार आहेत. पहिल्यासारखा माणूस आता सक्षम नाही आहे. तुमच्या परिस्थितीचा, तुमच्या शरीराचा विचार करूनच त्या ठिकाणी चालावं लागणार आहे. सगळ्यांनी उठून उभे राहा आणि सुंदर भजन करा. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हरी बोल. ज्ञानोबा माऊली तुकाराम,
तुकाराम ज्ञानोबा माऊली 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 तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम 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 आमचे भैया तुम्हाला सगळ्यांना शूटिंग करतील, पण कळू द्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून अख्खा वारकरी संप्रदाय पाहणार आहे. अरे तुम्ही भजनात स्वतःला कसं वाहून घेतलंय, अजिबात अंग चोरू नका, उडी मारून ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली. उंच उडी घ्यायची, जागेवर उंच, हात उंच घ्या, जागेवर उंच, लाजू नका, ओळखायला येत नाही कोणी म्हणून इथं एवढ्या गर्दीत. तुम्हाला अवघ्या वारकरी संप्रदायाला दाखवायचंय की पांगरीमध्ये काय चाललेला जल्लोष, काय उत्सव चाललेला पांगरी गावामध्ये, आणि पांगरी गावानं अध्यात्माचा काय आदर्श दाखवून दिलाय. अरे कसं वाहून घेतले भजनामध्ये स्वतःला, हे पाहू द्या. हात उंच घ्या सर्वजण आणि प्रेमानं जागेवर उडी मारायची. ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली 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 ज्ञानेश्वर महाराज की जय, काशी विश्वेश्वर भगवान की जय, माधवनाथ महाराज की जय, संत हरी बाबा महाराज की जय. धन्यवाद सगळ्यांचे, खूप धन्यवाद. काही काही नातवंडांनी पाहिलं असेल आपली म्हातारी उड्या मारायला, असंही झालं असेल. म्हणून काही काही असे गुपचूप उभे होते, काही मोकळ्या मनानं उड्या मारत होते. हे बिंदास्त, म्हणजे बिंदास्त तेच माऊलीचं लेकरू आहे दादा, जे बिंदास्त आहे ते, जे असं थोडंसं दबून चोपून चोरून असं जे आहे ना लपाछपी तर ते काही माऊलीचं लेकरू नाही असं काही मला म्हणायचं नाही, पण ते थोडंसं लाजरं लेकरू आहे माऊलींचं. एकदा गंमत अशी झाली, एकदा कथेत मी म्हटले उड्या मारा जा विसरून स्वतःला. 3.5 क्विंटलची आजी उड्या मारायला लागली.
बरं मारा नका उडी, पहिल्याच उडीला दुसऱ्याच्या अंगावर 10-5 तर खाली चेंगरून काढले तिनं. कुणाचे पाय फ्रॅक्चर, कुणाचे हात फ्रॅक्चर, कुणाच्या नाकाचा चट्टा गेला, कुणाचा कान तुटला. अशी पण गंमत होते कधी. पण ते सगळे व्यवस्थित आनंदामध्ये उडी घेऊन आनंदामध्ये हा सोहळा, कथेचा सोहळा, आपण त्याचे साक्षीदार होत आहोत, आपण आनंद घेत आहोत. माऊलींचं चरित्र मला जिथपर्यंत जसं सांगता येतं आहे ना, मी खूप काही अशी विद्वान नाही आहे, पण माझ्या बुद्धीच्या कक्षामध्ये जिथपर्यंत मला मांडता येतं आहे तिथपर्यंत मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, जी मुळात ज्ञानाचा सागर आहे, त्या ज्ञानाच्या सागराला शब्दात बांधण्याचा माझ्यासारखा आहे अल्पमती प्राणी कसा काय प्रयत्न करणार. पण मला माहिती आहे, बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे. लेकरू जे काही बोबडे शब्द बोलतं तर त्याचा आनंद आईला होत असतो. माऊली तर जगाची आई आहे, मग मी त्या जगात, त्या लेकरामध्ये त्या आईचं मी एक लेकरू आहे. मग ती माझी आई माझे शब्द गोड मानून घेणार हे मला माहिती आहे. आता नामदेवरायांचं चरित्र तुम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे. माऊलींचा एक अभंग आहे, पहा काय अभंग आहे माऊलींचा, गोड अभंग आहे. त्या अभंगातून मला नामदेवरायांचा भाव सांगायचा तुम्हाला. नामदेवराया पांडुरंगाचे कसे भक्त आहेत. बहु आवडसी जीवा पासोनिया. भाषा माऊलींची आहे, शब्द माऊलींचे आहेत, पण भाव मला नामदेवरायांचा सांगायचा आहे. नामदेवराया पांडुरंगावर किती प्रेम करत होते ऐका. अरे ज्यांनी जगाला प्रेमाची शिकवण दिली असे नामदेव महाराज देवाला म्हणतात. देवा माऊलींच्या शब्दात, तुझी आणवाही नगा देवराया, तुझी आणवाही नगा देवराया. शब्दात माझे नामदेवराया किती प्रेम करतात पांडुरंगावरती. ऐका ना सगळ्यांनी, कान जाग उघडे ठेवून नाही, अंतःकरणातला भाव उघडा ठेवून ऐका. तुझी आणवाही नगा देवराया, म्हणा तुझी आणवाही नगा देवराया. बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया. हे कानडिया देवा खूप आवडतो तू मला, किती आवडतो. बहु आवडसी जीवा पासोनिया, जीवा पासोनिया, पासोनिया पासोनिया, जीवा पासोनिया, पासोनिया पासोनिया. बहु आवडसी जीवा पासोनिया, बहु आवडसी जीवा पासोनिया. कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया, कानडिया विठोबा कानडिया.
जीवापासून आवडतोस तो मला, जीवापासून या आवड ही अंतःकरणातून असावी लागते. वरवरच्या आवडीला काही किंमत नाही. शब्दांकडे लक्ष द्यायचं कधी पण. बहु आवडसी जीवा पासोनिया, कोण म्हणताय? भाषा माऊलींची आहे पण भाव नामदेवरायांचा आहे. ऐका ना, नामदेवराया असे भक्त आहेत पांडुरंग परमात्माचे, असे भक्त आहेत की भगवंता निस्सीम प्रेम करतात. हे नामदेवरायांच्या भक्तीचं कौतुक. पण नामदेवरायांच्या भक्तीचं आणखी विशेष आहे का? नामदेवराया देवावर प्रेम करतात. पांगरीकर नवल नाही, देव नामदेवरायावरती प्रेम करतोय. ही पराकुटीची भक्ती, त्याला भक्तीची पराकाष्ठा म्हणतात. नामदेवराया देवावर प्रेम करतात, नवल नाही. देव नामदेवरायावरती प्रेम करतोय. हा भक्तीतला कळस आहे, भक्तीतलं कौतुक आहे, हा भक्तीचा सार आहे, साधनेचा सार आहे. अरे भक्ती तर अशीच करावी माणसांना जीवनामध्ये. कदाचित 2 दिवसाच्या कथेत मी सांगून गेली असेल, पण आता लक्षात नाही माझ्या. पुन्हा एकदा सांगते मी तुम्हाला, अशी भक्ती जीवनामध्ये करा, अशी करा. आपण देवावर प्रेम करतो, नवल नाही, त्यानं आपल्यावरती प्रेम केलं पाहिजे. अशी भक्ती जीवनामध्ये करायची. दादा अशी भक्ती करा जीवनामध्ये, अशी भक्ती करा. आपण त्याच्यासाठी रडतो, नवल नाही, त्यानं आपल्यासाठी रडलं पाहिजे. अशी भक्ती करा. भक्ती तर अशी करा जीवनामध्ये. कशी करा? आपण त्याच्या मंदिरात जातो, नवलच नाही. मंदिरातला देव आपल्या घरी आला पाहिजे, आपलं घर मंदिर झालं पाहिजे. अशी भक्ती माणसानं जीवनामध्ये करावी. संगीत संत कथा कथाकार रामायणाचार्य हभप साध्वी सोनाली दीदी करपे. समस्त ग्रामस्थ पांगरी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक.